राज्यात भाजपकडून भाषिक आणीबाणी लादली जाते असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। आमच्या विरोधात आमचा विरोध हिंदी भाषेला नाही तर हिंदी सक्तीला असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर पहिलीपासून हिंदी सक्ती कशासाठी असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय। हिंदी सक्तीची याचा अर्थ तुमचा जो एक छुपा एजेंडा आहे की कालांतराने ते त्यांचं आधी होतं एक निशान एक प्रधान एक विधान म्हणजे मीच, हा जो त्यांचा आहे। आणि नड्डा जे बोलले होते की कालांतराने देशामध्ये एकच पक्ष राहील, म्हणजे हे सगळं एकाधिकारशाहीकडे यांचं ही वाटचाल सुरू आहे। कालच त्यांनी आणीबाणीला झालेल्या 50 वर्षाचा उल्लेख केला। आता ही भाषिक आणीबाणी ते लागतंय, ही भाषिक आणीबाणी आहे आणि त्याचा विरोध हा आम्ही तर करणार आहोत। असं काय हिंदीमध्ये ठेला टाकायचंय म्हणजे काय करायचंय का? डायरेक्ट आता पहिली ते पाचवी हिंदी घेतलं की लगेच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आम्हाला काम मिळणार आहे? काय आहे तुमचं? काय वाकडं झालं? पाचवी नंतर हिंदी आणि संस्कृत हे ऑप्शनल भाषा होत्या ना, याच्यात आजपर्यंत सगळ्या शिक्षण पद्धती सगळेच जण त्याच्यातच तयार झाले ना। पाचवी नंतर हिंदी घेऊन, मला असं वाटतं हिंदी घेऊन म्हणण्यापेक्षा हिंदी ऑप्शनल असताना हिंदी संस्कृतमध्ये शिकून दादा भोसे झाले की शिक्षण मंत्री? मग विचारलं होतं त्या काय क्रेडिट रेटिंग मध्ये दादा भोसे स्विमिंग येतं का म्हणून? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।